नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 3D ॲनिमेशनच्या साहाय्याने आपली पृथ्वी आणि सूर्यमाला यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. तिचंही स्वतःभोवती फिरणं नेहमी चालूच असतं. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनास 24 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागतात. आपली पृथ्वी एका काल्पनिक रेषेभोवती फिरत असते. या काल्पनिक रेषेभोवती तिचं हे फिरणं नेहमी चालू असतं. पृथ्वीच्या काल्पनिक रेषेभोवती फिरते तिला पृथ्वीच्या परिवलनाचा आस किंवा अक्ष असे म्हणतात. पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरतच असते, पण पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता एका ठराविक मार्गाने सूर्याभोवती सुद्धा फिरत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीच्या परिभ्रमणास सुमारे 365 दिवस व 6 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस 6 तास इतका कालावधी लागतो. मग सूर्याभोवती फिरणारा पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे का? तर नाही. पृथ्वीशिवाय अजून 7 असे ग्रह आहेत जे सूर्याभोवती फिरत असतात. म्हणजेच सूर्याभोवती एकूण 8 ग्रह फिरत असतात. मग हे 8 ग्रह कोणते? तर पहा. पहिला ग्रह आहे तो आहे बुध, जो सूर्याला सर्वात जवळचा आहे. दुसरा ग्रह आहे शुक्र. तिसरा ग्रह आहे पृथ्वी. हा आहे चौथा ग्रह मंगळ. हा आहे 5वा ग्रह गुरु, जो सर्वात मोठा ग्रह आहे. आहे शनी ग्रह. 7वा युरेनस ग्रह आणि सर्वात शेवटचा नेपच्यून. अशा प्रकारे हे 8 ग्रह सूर्याभोवती एका विशिष्ट मार्गाने फिरत असतात. सूर्याभोवती फिरणारे ग्रह आपण क्रमाने पाहू. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. हे सर्व ग्रह स्वतःभोवती फिरतात आणि स्वतःभोवती फिरता फिरता ते सूर्याभोवती सुद्धा फिरत असतात. हे ग्रह सूर्याभोवती फिरताना एका विशिष्ट मार्गावरून फिरत असतात. प्रत्येक ग्रहाचा मार्ग निश्चित आहे आणि त्या निश्चित अशा मार्गावरूनच हे ग्रह सूर्याभोवती फिरतात. आपण आकृतीमध्ये पाहू शकतो त्यांचा फिरण्याचा मार्ग. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती एका ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतात. त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात. सूर्याभोवती 8 ग्रह फिरताना आपण पाहिले. त्याचबरोबर इतर काही खगोलीय वस्तू सुद्धा फिरत असतात. या सर्वांना मिळून सूर्यमाला असे म्हणतात. खगोलीय वस्तू म्हणजे काय? तर आकाशातील सर्व वस्तूंना
खगोलीय वस्तू असे म्हणतात. आपण आता सूर्यमालेत असणाऱ्या इतर काही खगोलीय वस्तू पाहू. पहा, हा आहे मंगळ ग्रह आणि हा आहे गुरु ग्रह. या दोन ग्रहांच्या दरम्यान आपल्याला असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा पाहायला मिळतो. हा पहा, या पट्ट्यामध्ये असंख्य लहान लहान वस्तू आहेत. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह असे म्हणतात. सूर्यमालेतील आणखी काही खगोलीय वस्तूंची आपण आता माहिती घेऊ. सूर्यमालेमध्ये काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, ज्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. अशा सूर्याभोवती स्वतंत्रपणे प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान खगोलीय वस्तूंना बटुग्रह असे म्हणतात. उदाहरणार्थ प्लुटो. बटुग्रहांना परिभ्रमणाची निश्चित अशी कक्षा नसते आणि त्यामुळेच ते ग्रहांच्या पेक्षा वेगळे ठरतात. सूर्यमालेतील आणखी एक खगोलीय वस्तू आपण पाहू. पृथ्वीजवळ एक खगोलीय वस्तू फिरताना आपल्याला दिसत आहे. तर पहा, हा आहे चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. उपग्रह म्हणजे काय? तर ग्रहाभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह असे म्हणतात. सूर्यमालेतील बुध आणि शुक्र हे ग्रह सोडले तर प्रत्येक ग्रहाभोवती अशा काही खगोलीय वस्तू फिरत असतात. ग्रहांच्या भोवती फिरणाऱ्या या खगोलीय वस्तू म्हणजेच उपग्रह. आपल्या पृथ्वीचा चंद्र हा एक नैसर्गिक उपग्रह आहे, जो या पृथ्वीभोवती सतत फिरत असतो. अशा प्रकारे आज आपण आपली पृथ्वी, सूर्यमाला व सूर्यमालेतील काही खगोलीय वस्तू यांची माहिती पाहिली आहे. आशा आहे की नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.